तर माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा दिला गेला। कोकाटेंना अटकेपासून संरक्षण मिळालंय, पण त्यांची शिक्षा मात्र कायम आहे। कोकाटेंना अटकपूर्व जामीन मंजूर झालाय। 1 लाखाच्या जात मुचलक्यावर कोकाटेंना हा जामीन मंजूर करण्यात आलाय। आता कोकाटेंची अटक सध्याच्या क्षणाला म्हणजे तात्पुरती टळलेली आहे। कोकाटेंच्या आमदारकीचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असं सुद्धा यावेळी न्यायालयानं स्पष्ट केलंय। कोकाटेंची अटक ही तात्पुरती टळलेली आपण बघतोय, पण त्यांच्या आमदारकी संदर्भातला निर्णय हा मात्र विधानसभा अध्यक्षांनीच घ्यायचा आहे, असंही न्यायालयाकडून सांगितलं गेलेलं आहे। हाईकोर्ट में जो स्टे ऑन कन्विक्शन का एप्लीकेशन है वो रिजेक्ट कर दिया गया है और जो बेल है वो ग्रांट किया है और सस्पेंशन ऑफ सेंटेंस जो 2 साल की सजा थी उसके ऊपर स्टे दिया है। अभी तक इतना ही हुआ है। नाशिक कोर्टाने जे एनबीडब्ल्यू वॉरंट जारी केलेला आहे त्याच्यावर आता स्टे आहे। आमदारकी राहू शकणार नाही कन्सिडरिंग आजच्या ज्या कोर्टाने निर्णय दिलेला। तर या सगळ्या संदर्भात आणखी तपशील आपल्याला देतील प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगडे। ज्योत्स्ना, अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी त्यांनी रीट पिटिशन म्हणजे पुनर्विचार याचिका दाखल केली होती, त्यामध्ये माणिकराव कोकाटे यांना एक खूप मोठा दिलासा जो आहे तर आज मुंबई उच्च न्यायालयाकडून मिळालेला आहे। त्यांच्या शिक्षेला जरी स्थगिती मिळाली नसली तरी त्यांच्या तत्काळ अटकेला स्थगिती जी आहे ती मुंबई उच्च न्यायालयाने आजच्या निकालामध्ये दिलेली आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी जे नाशिकमधून पोलीस आले होते त्यांना मात्र त्यांचं अटक वॉरंट जे आहे ते घेऊन ते नाशिक पोलीस मुंबईच्या लीलावती रुग्णालयाला आले होते आणि मात्र मुंबई उच्च न्यायालयाने अटक वॉरंटला तत्काळ स्थगिती दिल्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना नाशिक पोलिसांना अटक करता येणार नाही। मात्र माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने जी काही 2 वर्षाची शिक्षा आणि 10,000चा दंड ठोठावला आहे, या शिक्षेला आणि त्याचबरोबर त्यांच्या 10,000च्या दंडाला जे आहे ते स्थगिती जी आहे ती मुंबई उच्च न्यायालयाच्या आजच्या निकालामध्ये दिलेली नाहीये। त्यामुळे तात्पुरता का होईना 1 लाखाच्या जात मुचलक्यावरती माणिकराव कोकाटे यांना एक छोटासा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे। आणि सध्या जर त्यांची प्रकृती म्हणायला गेलं तर डॉक्टर जलील पारकर यांनी जी माध्यमांसमोर माहिती दिली आणि हीच माहिती त्यांनी नाशिक पोलिसांना जी आहे ती सुद्धा दिलेली आहे की माणिकराव कोकाटे यांची प्रकृती जी आहे ती सध्या त्यांना ॲडमिट करावंच लागणार आहे आणि त्यांना काही दिवसांसाठी हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार आहे। कारण माणिकराव कोकाटे हे 2 दिवसापूर्वी कॅज्युअल्टीमध्ये आले होते, म्हणजे जे अचानकपणे ते रुग्णालयामध्ये आले होते, त्यांच्या छातीत थोडंफार दुखत होतं आणि त्याचबरोबर त्यांना श्वासोच्छवासाचा त्यांना त्रास होत होता आणि त्यामुळेच ते रुग्णालयामध्ये 2 दिवसांपूर्वी आले होते। आणि आज जे आहे गेल्या 12 ते 15 तासांपासून माणिकराव कोकाटे यांचं हे जे आहेत त्यांच्यावरती डॉक्टरांच्या अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ICU वॉर्डमध्ये होते आणि त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांची एन्जिओग्राफीची टेस्ट केल्यानंतर हे समोर आलं की माणिकराव कोकाटे यांच्या हृदयामध्ये जे आहे ते 4 ब्लॉकेजेस निघाले आहेत आणि त्याचमुळे त्यांना येत्या काही दिवसांसाठी जे आहे ते आराम करावा लागणार आहे। आणि त्याचबरोबर माणिकराव कोकाटे यांना बायपास सर्जरी सुद्धा करावी लागणार आहे आणि जर माणिकराव कोकाटे यांची जर बायपास सर्जरी करण्यात येईल तर त्यानंतर बायपास सर्जरीनंतर जवळपास पुढील 7 दिवस माणिकराव कोकाटे यांना हॉस्पिटलमध्ये जे आहे ते ॲडमिट असावं लागणार आहे। आणि त्याचमुळे आजच्या निकालामुळे माणिकराव कोकाटे यांना 2 प्रकारचा दिलासा उच्च न्यायालयाकडून मिळालेला आहे। कारण जर आज उच्च न्यायालयाकडून जर माणिकराव कोकाटे यांच्या अटक वॉरंटला स्थगिती मिळाली नसती तर नाशिक पोलीस जे आहे ते लीलावती रुग्णालयामध्ये तळ ठोकून राहिले असते आणि माणिकराव कोकाटे हे जरी त्यांची प्रकृती खालावली असल्यामुळे आणि ते डॉक्टरच्या ऑब्झर्वेशनमध्ये आणि त्यांची बायपास सर्जरी एन्जिओग्राफी या प्रकारचा त्यांच्यावरती उपचार जरी सुरू राहिला असला तरी सुद्धा त्यांच्या कुटुंबियांना आणि त्याचबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या समर्थकांना, एकूणच माणिकराव कोकाटे यांना जर कोणाला भेटावं म्हणजे यांना जर कोणाला भेटायचं असेल तर पोलिसांची पूर्व परवानगी घ्यावी लागली असती। मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या आजच्या निकालामुळे माणिकराव कोकाटे यांना तात्पुरता का होईना दिलासा मिळालेला आहे आणि त्यामुळे आता नाशिक पोलीस जे आहे ते नाशिक सत्र न्यायालयाने जारी केलेलं अटक वॉरंट घेऊन ते परत माणिकराव कोकाटेंना न घेताच ते त्यांच्या नाशिक जिल्ह्यामध्ये परततील। मात्र आता माणिकराव कोकाटे यांना जो मुंबई उच्च न्यायालयाने कोणत्या ग्राउंडवरती त्यांना नेमका जो आहे तो या दिलासा दिलेला आहे, त्यांच्या प्रकृतीचं कारण देऊन दिलासा दिलेला आहे की त्यांनी जे काही कागदपत्र सादर केली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी असं सुद्धा म्हटलंय की आमच्या सया फॉर्जरी नव्हत्या, आमचे जे
आम्ही आर्थिक म्हणजे त्यांचं इन्कम वार्षिक दाखवलं होतं ते सुद्धा जे आहे ते खोटं नव्हतं. 1988ला आमचं ते इन्कम होतं, सदनिका आम्हाला 1994ला मिळत होत्या. त्यामुळे या सर्वांवरती जो आहे तो निकाल राखीव आहे मुंबई उच्च न्यायालयाचा. मात्र नाशिक सत्र न्यायालयाने त्यांना 2 वर्षाची जी शिक्षा ठोठावली आहे. या संदर्भात जर म्हणायचं गेलं तर त्यांची कुठल्याही न्यायालयाने जर एखाद्या आमदाराला, एखाद्या खासदाराला म्हणजेच एकूण लोकप्रतिनिधीला जर शिक्षा सुनावली असेल आणि ती 2 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्यांची आमदारकी, त्यांची खासदारकी ही तात्काळ स्वरूपात रद्द होत असते. मात्र आजच्या पुनर्विचार याचिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे जे RN लड्ढा जे आहेत, ज्यांनी निकालामध्ये हे सुद्धा म्हटलं की माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीचा निकाल जो आहे, त्यांची आमदारकी म्हणजे अबाधित ठेवायची आहे की नाही या संदर्भातला निकाल जो आहे तो विधानसभेचे अध्यक्ष घेतील. म्हणजे आता चेंडू जो आहे तो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांना या संदर्भात निर्णय घ्यायचा आहे. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी सूत्रांकडून माहिती मिळत आहे तर विधानसभा अध्यक्ष आणि विधानसभा सचिव जे कार्यालय आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत मुंबई हायकोर्टाने आज निकाल दिला आहे माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात, त्याची जोपर्यंत एक कागदोपत्री, एक हार्ड कॉपी, जोपर्यंत मूळ प्रत आमच्यापर्यंत निकालाची पोहोचत नाही तोपर्यंत माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द करायची की नाही यावर आम्ही कोणताही कागदोपत्री निर्णय घेणार नाही. मात्र आपण गेल्या 48 तासातला जर घडामोड पाहिली तर माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा त्यांच्या पक्षश्रेष्ठी जे आहे ते अजित पवार यांच्याकडे सोपवला होता आणि त्याचबरोबर अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाचा, म्हणजे माणिकराव कोकाटेंनी मंत्रिपदाचा राजीनामा अजित पवार यांच्याकडे सोपवला. अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा जो मंत्रिपदाचा राजीनामा तो मुख्यमंत्र्यांकडे दिला आणि प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचा जो मंत्रिपदाचा राजीनामा जो आहे तो महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे दिला होता आणि महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मंत्री कोकाटे यांचा राजीनामा अगदी निश्चित. आणि त्याच्यामुळे आता एकंदरीत ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की आता डॉक्टरांकडून नेमका काय निर्णय घेतला जातोय माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात, आणि जसं डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं आहे ज्योत्स्ना की आता माणिकराव कोकाटे आणि कुटुंबीय नेमकं या संदर्भात काय म्हणतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी ज्योत्स्ना. आपण बघतोय कोकाटेंची अटक ही तात्पुरती टळलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून सध्याच्या क्षणाला का होईना पण कोकाटेंना दिलासा दिला गेलेला आहे. कोकाटेंना अटकेपासून संरक्षण मिळालंय पण त्यांची शिक्षा मात्र कायम आहे. नाशिक सत्र न्यायालयानं सुनावलेली जी शिक्षा आहे ती मात्र कायम असणार आहे. तर या सगळ्या संदर्भात माणिकराव कोकाटे यांच्यावर उपचार करणारे जे डॉक्टर आहेत त्यांनी नेमकं माध्यमांशी बोलताना काय म्हटलं आपण बघूया. 4 ब्लॉक्स आहेत, सर्व सिव्हिअर आहेत. आम्ही त्यांना रेकमेंड केलं की त्यांना बायपास करावा लागेल. ओके, बायपास सर्जरी करायचं आहे. त्यांचं मन नाही पण ते विचार करतील, मग आम्हाला सांगतील, मग आपण अरेंज करू. डॉक्टरांचं माणिकराव कोकाटे यांच्या तब्येती संदर्भात नेमकं काय म्हणणं आहे आपण बघितलं. 4 ब्लॉकेजेस आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे डॉक्टरांनी तरी बायपासचा सल्ला दिलेला आहे. पण स्वतः माणिकराव कोकाटे म्हणजे जे सध्या पेशंट आहेत ते आणि कोकाटे कुटुंबीय यांच्यावर हा निर्णय अवलंबून असणार आहे की ही बायपास सर्जरी करायची आहे की नाही, आणि मग त्या अनुषंगानं पुन्हा एकदा डॉक्टर पुढचा जो काही निर्णय असेल तो सांगतील असं त्यांनी म्हटलंय. तर या सगळ्या कोकाटेंच्या प्रकरणासंदर्भात अगदी काही वेळापूर्वी जय महाराष्ट्राने विधिमंडळाचे माजी सचिव डॉक्टर अनंत कळसे यांच्याशी संवाद साधला. त्यांची नेमकी या संदर्भातली काय प्रतिक्रिया आहे, काय विश्लेषण आहे ते ऐकलं, ते आपण बघूया. मुळात हायकोर्टाने त्यामध्ये कन्व्हिक्शन जे आहे त्यांचं 2 वर्षाची शिक्षा नाही, शिक्षेला स्थगिती नको, त्यांच्या अटकेला स्थगिती जर हायकोर्टाने दिली तर त्यांची आमदारकी वाचू शकेल आणि त्यांना अटकही होणार नाही. हे महत्वाचं आहे कारण त्या आपलं जे लिली थॉमसच्या या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर केलंय की अटकेला स्थगिती पाहिजे, त्यानंतर त्यांना रिलीफ मिळू शकेल हायकोर्टाकडून. तर त्यामध्ये तसंच कदाचित आर्ग्युमेंट त्या लाईनवर चाललं असावं असं मला दिसतं. आणि हायकोर्टाने जर अटकेला स्थगिती दिली तर त्यांची आमदारकी वाचू शकेल आणि त्यांची जे काही पुढचे रिपरकशन आहे, परिणाम आहे, त्यातून ते मोकळे होऊ शकतील असं दिसतंय. जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जे पुरावे मांडलेले आहेत त्यांनी, आता त्याचं अप्रिसिएशन हायकोर्टात होईल. कारण हायकोर्टात शेवटी कसे एक्सपर्ट ऍडव्होकेट्स जे असतात, वेगवेगळे लॉ पॉइंट्स आहे, लेटेस्ट केस लॉज आहे, या संदर्भात ते सगळे मुद्दे मांडतील. त्यांचे ऍडव्होकेट कोण आहे मला माहिती नाही, पण हायकोर्टामध्ये निश्चितच जिल्हा सत्र न्यायालयात जे प्रकरण चालतं आणि हायकोर्टात जे प्रकरण चालतं त्यामध्ये निश्चित फरक असतो. कारण हायकोर्टामध्ये
मेरिट आणि लॉ पॉईंट बेसिकली याच्यावर प्रकरण ते त्याला मांडणी केली जाते. तर त्यामध्ये आता बघता येईल की कुठल्या मुद्द्यावर त्यांनी त्यामध्ये म्हणजे सत्र न्यायालयामध्ये कुठले मुद्दे मांडले होते आणि त्यावरती का अप्रिशिएट होऊ शकले नाही जिल्हा न्यायाधीशाला. आता हायकोर्टात काय मुद्दे मांडतात यावर बरंचसं त्यांचं भवितव्य अवलंबून आहे. आणि बरेचदा सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायालयाचे निकाल हायकोर्ट टर्न डाऊन करतं. हा सुद्धा आपल्याकडे बरेच असे वेगवेगळे प्रकरण सांगता येते. तर बघूया आता काय होतं आज ते. अनंत कळसे यांचं हे म्हणणं आपण ऐकलं आणि यानंतर पुन्हा एकदा प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्या आपल्याला अधिक तपशील देतील. ज्योत्स्ना. अगदी बरोबर आहे. आपण बघतोय की कोणत्या आधारावरती नेमकं माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या आजच्या रीट पिटिशनमध्ये त्यांना तत्काळ त्यांच्या अटकेला स्थगिती दिली. हे हार्ड कॉपी म्हणजे त्यांची याचिकेची जेव्हा कॉपी येईल आता सुनावणीची निकालाची त्यावेळेस आपल्याला कळेलच. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकी त्यांची रद्द करायची की नाही याचा निर्णय जो आहे तो कोर्टाने म्हटलंय की विधानसभा अध्यक्ष घेतील असं कोर्टाने सांगितलेलं आहे. आणि विधानसभा अध्यक्षांचं सचिव कार्यालय जे आहे त्यांच्यापर्यंत आतापर्यंत मुंबई हायकोर्टाच्या आजच्या निकालाची प्रत पोहोचलेली नाहीये. त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे सचिव कार्यालयाचं की आमच्याकडे निकालाची प्रत आली की त्याच्यानंतर आम्ही हा जो काही त्यांची आमदारकी ठेवायची की नाही याबाबत निर्णय आम्ही घेणार आहे. मात्र यातली टेक्निकल बाब अशी आहे की जर नाशिक सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा ठोठावली आणि 10,000चा दंड ठोठावला असेल तर मात्र हा निकाल म्हणजे एखाद्या आमदाराची किंवा खासदाराची लोकप्रतिनिधीची आमदारकी खासदारकी रद्द करण्याचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांना असतो की लोकसभा अध्यक्षांना असतो की नाही याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की निकाल जो आहे म्हणजे नाशिक जिल्हा सत्राचा निकाल जो आहे तो निकाल राखीव ठेवलेला आहे. म्हणजे निकाल जो आहे त्याला खारिज केलेलं नाही. ज्योत्स्ना, मी पुन्हा एकदा पुढचे तपशील घ्यायला तुमच्याकडे येते. सध्या थोडंसं थांबवते. प्रतिनिधी जय पवार आपल्याशी जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्यासोबत सध्या डॉक्टर आहेत. ते त्यांच्याशी संवाद साधतील. आपण बघूया. निश्चित आपल्यासोबत माणिकराव कोकाटे यांचे कार्डिओलॉजिस्टचे डॉक्टर विजय सर आहेत. सर, खरं तर 2 दिवसापासूनच माणिकराव कोकाटे हे या रुग्णालयामध्ये उपचार घेत होते. नेमकं उपचारादरम्यान त्यांच्यासोबत काय काय प्रक्रिया पार पडली आहे, काय नेमकी सविस्तर माहिती? नाही, ते आले त्यावेळी त्यांना चेस्ट पेन होतं, ब्लड प्रेशर जास्त वाढलेलं असतं, ECG चेंजेस. त्याच्यासाठी आम्ही इंट्राव्हिनस ट्रीटमेंट दिली, ॲस्पिरिन वगैरे सर्व सुरू केला आणि इन 24 hours हे सेटल डाऊन. मग नेक्स्ट क्वेश्चन इज वाय. एको नॉर्मल होता. मग त्याच्यानंतर आम्ही काल दुपारी संध्याकाळी CT अँजिओ केलं बघायला की काय प्रॉब्लेम आहे काय. आणि CT अँजिओमध्ये कॅल्शियम खूपच जास्त होता. तर इट वॉज रेकमेंडेड की CT अँजिओ इज नॉट आयडियल. सो वी रेकमेंड डू अन अँजिओग्राफी विच वी डिड टुडे. आज 5 वाजता केलं आणि त्याच्यामध्ये 4 ब्लॉकेजेस आहेत. एक 100% आहे, 2 90% आहे, एक 70% आहे. त्याच्यासाठी माझी रेकमेंडेशन आहे की आपण जितक्या लवकर असेल बायपास करून घ्या. नाव ही हॅज टू डिसाईड, हिज फॅमिली हॅज टू डिसाईड काय करायचं आहे अँड देन विल प्रोसीड अकॉर्डिंगली जे काय करायचं आहे. या संदर्भात तुम्ही माणिकराव कोकाटे यांच्यासोबत काही संवाद साधला का? त्यांच्याकडनं काय उत्तर देण्यात आलं आहे या सर्व गोष्टी समजल्यानंतर? त्यांना बायपास नाही पाहिजे, पण जरा टाईम जाऊ द्या, फॅमिली डिस्कस करतील मग डिसाईड करूया. एन्जिओप्लास्टी आणि बायपास हे दोन्हीच्या तुम्ही त्यांना सुचव दिला आहे, पण या दोघांसाठी ते तयार आहेत का? म्हणजे नाही, समथिंग हॅज टू बी डन, अदरवाईज ही टेक्स अ रिस्क ऑफ डाईंग. सो इट्स नॉट गुड. या दोन्ही गोष्टींसाठी कितीचा म्हणजे काय कालावधी लागू शकतो? एन्जिओप्लास्टिक करण्यासाठी किती दिवस त्यांना या रुग्णालयात राहू शकतो आणि बायपाससाठी असेल तर आम्हाला 2 स्टेजमध्ये करावं लागणार आणि त्याच्यासाठी आठवडा तर लागणारच. बायपास करायचं तर बायपासमध्ये रिकव्हरीचा टाईम लागतो, 3 आठवडे लागतात आरामशीर विदाउट. बट लेट देम डिसाईड फर्स्ट काय करायचं, मग अकॉर्डिंगली आपण प्लॅन करूया काय करायचं. सध्या त्या उपचारा अंतर्गतच आहे डॉक्टरांच्या ट्रीटमेंट. सध्या त्यांच्यावरती उपचार सुरूच आहे म्हणजे? हां, गोळ्या वगैरे सर्व चालू आहेत, इंजेक्शन चालू आहेत. आता नुसतं त्यांना डिसाईड करायचं काय करायचं आहे. नक्कीच, खूप खूप धन्यवाद सर. तर आपण पाहतोय की माणिकराव कोकाटे यांच्यावरती उपचार हा अजूनही या रुग्णालयात सुरू आहे. एन्जिओप्लास्टी करण्यासाठी खरं तर 2 ते 3 हफ्त्यांचा कालावधी जो आहे तो लागतो आणि त्याच दुसरीकडे जर त्यांचं बायपास करायचं झालं तर यासाठी 3 ते 4 हफ्त्यांचा कालावधी लागू शकतो असं डॉक्टरांची प्रतिक्रिया आहे. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे हे पुढील 3 ते 4 आठवडे हे या रुग्णालयातच असल्याची माहिती सध्या आपल्या समोर येत आहे. कारण या दोन्ही ज्या ट्रीटमेंट आहे या दोघांपैकी एक ट्रीटमेंट ही त्यांच्यावरती करणं अति आवश्यक आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा त्यांच्याकडे पर्याय नाही. आणि या संदर्भात सुद्धा
डॉक्टरांनी जे आहे ते माणिकराव कोकाटे यांच्यासोबत संदर्भात चर्चा केली आहे, त्यांच्या नातेवाईकांसोबत सुद्धा चर्चा केली आहे आणि कोकाटेंकडनं त्यांना सांगण्यात येत आहे की या सर्व संदर्भात मी जो आहे तो पुढील निर्णय थोडासा विचार करून जो आहे तो हा निर्णय घेईल. आपल्याला एन्जिओप्लास्टी करायचं आहे की बायपास करायचा या संदर्भातला निर्णय हा माणिकराव कोकाटे घेतील आणि डॉक्टरांना सांगतील आणि पुढील प्रक्रिया जी आहे ते डॉक्टर हे त्यांच्यावरती करेल आणि बायपास सर्जरी किंवा एन्जिओप्लास्टिक ह्या दोघांपैकी एक ट्रीटमेंट जे आहे ते ही माणिकराव कोकाटे यांच्यावरती पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी अगदी जय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि तुम्ही थेट डॉक्टरांशीच हा संवाद साधलात यासाठी सुद्धा. कोकाटेंना सध्या अटकेपासून संरक्षण मिळालेलं आहे, मात्र त्यांची शिक्षा कायम आहे. अशातच आता त्यांच्यावर बायपास सर्जरी करावी लागणार आहे असा सल्ला डॉक्टरांकडून दिला गेलेला आहे. आता या प्रकरणामध्ये स्वतः कोकाटे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर या सगळ्या प्रकरणासंदर्भात काँग्रेसचे प्रवक्ता सचिन सावंत यांनी जय महाराष्ट्राला प्रतिक्रिया दिली. बघूया. तो न्यायालयाचा निर्णय आहे, त्यामुळे त्याबद्दल बोलण्याचं काही कारण नाही. राजकीय व्यवस्थेमध्ये ज्या परिघामध्ये त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला त्याबद्दल आम्ही आक्षेप घेतला होता. आता ही प्रत्येक व्यक्तीला या देशाचे नागरिक असेल त्यांना न्यायालयामध्ये जाऊन आपल्या त्या ठिकाणी लढण्यासाठी स्वातंत्र्य दिलेलं आहे. तो त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही. तर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न तर फार सरकारनं केला वेगवेगळ्या पद्धतीनं. अटकेपासून देखील त्यांची सुटका व्हावी यासाठी प्रयत्न केलेला आहे. ते तर समोरासमोरच आहे, आपल्याला दिसतंय. आता हे अनेक गुन्हेगार असतात, त्यांची जी काही पद्धती असते की बाबा रुग्णालयामध्ये जावं वगैरे, हे सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो. हरकत नाही, त्यांची जर तब्येत खरोखरच खराब असेल तर त्यांनी त्याचाही अवलंब केला पाहिजे. परंतु न्यायालयीन प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला समोर जावं लागतं. जे जे काही गुन्हेगारांसाठी त्यांचे आरोप असतात त्यांना. आणि मला असं वाटतं की न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये राजकारणामधल्या लोकांनी हस्तक्षेप करू नये.